नमस्कार सगळेजण, कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल. मी नाही ना, माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर काय झालं ना, आता घरातली भाजी संपली. रात्रीच्या भाजीसाठी भाज्या आहे, पण उद्या सकाळी भाजीचा प्रश्न पडतो की उद्या सकाळी भाजी काय बनवायची आहे डब्याला वगैरे. तर मग बसलो होतं, असं काम वगैरे झालं तर मग मम्मीला फोन केला, म्हणलं चल आपण म्हणलं मग शेतामध्ये जाऊन येऊ आणि जर भाजी काय चांगली असली तर घेऊन येऊ, नाही तर मग एक फेरफटका मारून येऊ मस्तपैकी. आणि वातावरण इतकं छान आहे. मग अशी थोडासा पाऊस पडून गेला, शिवाय माहित नाही चिखल जर झाला असला तर ते भाजी सुद्धा काढणार नाहीत, पण जर चांगला असेल तर भाजी काढून देतील. तर बघूया, चला जाऊन येऊ. भाजी असली तर घेऊन येऊ, नसली तर मग असंच वापस फिरून येऊया. आणि तुम्हाला तर माहितच आहे शेत कुठं आहे. जरी तुम्हाला नसेल माहित, तुम्ही नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते. काय काय भाज्या असतील ते सुद्धा तुम्हाला दाखवते, काय नवीन असेल काय ते सुद्धा दाखवते. पण आपण जाऊया आता. शिवाय मम्मी खाली येऊन बसली आणि कधी पण असं होते की ती खाली येऊन बसते आणि मला फोन करते ये पटकन लवकर, मी खाली येऊन बसले. तर नाही लवकर गेले तर मग मला वरडते, यासाठी पटकन आपण खाली जाऊया. तर मग मी खाली आली होती, मी आले नाही लवकर म्हणून ती घरी गेली, शिवाय फोन पण राहिला म्हणजे. तर फोन आणण्यासाठी गेली, शिवाय मी भाजीला पिशवी वगैरे घेऊन आले. तर चला मग मी येत नाही तोपर्यंत आपण बघू गार्डनमध्ये काय चाललंय, पोरं काय करते ते बघू. ते बघा तिकडून यायला लागले. चला मी पण जाते. बाय बाय. मस्त हसायला लागलाय. चप्पल घालायची ना त्याला. त्याला जायचंय. त्याला खाली चांगलं वाटायला लागलं. किती वेळा का उभा राहिली येऊन येऊन कवाच्या ना. पिशवी कुठे भाजीला? आग मरणाचा चिखल आणि रोडला जाऊन फिरून त्या म्हातारीला चला ये ना. म्हातारी कोणत्या रानामध्ये भाजी कशी नाही भाजी ती आजीला चला येत नव्हतं. आता चपला घेऊन ती आजी चालत होती आणि आपल्याला कुठं काढून देणार ते. हा भाजी कुठं काढून देणार ते? दिली असती तर ठीक आहे ना, नाही तर जाऊन येऊ वापस. चला तरी आलं पाहिजे, नाही कोण तरी जायला तिकडं. जायचं नको मग? नको. चल चल, तुला बी तेवढाच बहाणा पाहिजे होता. ट्युशनला गेलते. ट्युशनला गेलते बघू द्यायला. हो का? तिथं ट्युशनला नाही. शाळेत कितीला आहे आता तो? कितीला आहे? थर्ड मध्ये. कोणत्या शाळेत जाते? तिथं जाते ना ह्याच्यापासून टरबूज बसतात तिथंच ना. काय कोणतं पूर? शरणापूर. मला बी नाही माहित कुठं. तिथंच की नंदनमध्ये नाही ग, तिथं थोडी आहे ती शरणापूर, कुठेतरी लांब असेल आहे ना. मग कोण आणते सोडते? बसनं जाऊन येईल. हो का? जाऊ दे, काय हरकत नाही. काय नाही. अभ्यास करू जा. जुन्या जमान्यातलं नव्या जमान्यातलं काय आहे? फिराकी जाऊ दोघ आम्ही काय म्हणायला आलो बघ तुम्हाला. मस्तपैकी गर 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 राऊंड मारत जा दोघ जण.
बस मग मी जाते. जाऊ का? बस ना. नको आता जाऊ. जा मग मी बी जातो. हे कशाचं झाड आहे काय माहित नाही मला तर, पण हे सगळं सगळं त्याला आलं. बघू शकता कशाचं झाड आहे मला सांगा, आणि शिवाय हे काय आहे ते पण सांग. चला मग भाजीला जायचं होतं म्हणून मी आले, पण चिखलामुळं काही मग म्हणली नको जायचं शेतामध्ये, का खूप जास्त चिखल आहे म्हणली, आपल्या भाजी वगैरे पण काढून द्यायची नाहीत. तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे. मग बराच वेळ खाली गार्डनमध्ये बसलो बाकड्यावरती. आता मम्मी पण गेली घरी जाते म्हणली, आणि मी पण चालले. शिवाय स्वप्नील घरी एकटाच बसला होता, खाली खेळायला यायचं होतं. तर त्याला म्हणलं होतं थोड्या बस, मला अर्धा तास म्हणलं मी भाजी घेऊन येते आणि नंतर तू जा म्हणून. तर आता 1-1.5 तास झालं मला खाली येऊन. आता त्याला खेळायला जायचं तर जाते, त्याला पाठवते खाली. थोडं ते घरात बसून एकटाच बोर होतोय. तर खाली गेलं तर शिवाय आज स्विमिंगला पण आम्ही गेलो नाही. तर लिफ्ट यायला थोडा वेळ लागेल, तर येईपर्यंत थांबावं लागेल आता. आणि आता जाऊन स्वयंपाक वगैरे बनवते. काय बनवते ते मला दाखवते. चला. तिळाचं काय बनवायला आहे? तिळाचं काहीच बनवायचं नाही, तिळा फक्त भाजून ठेवायचं खायला. तुझ्यासाठी काम सगळेजण खावा, सगळं खाल्लं चांगलं. भाजायचं बस, संपल्यावर मग आणावं लागतं मला. चाल ना, माझ्या हड्ड्या कमी जायचा. तर स्वच्छ करून घेतले तीळ आणि इथं भाजायला लागले. तर तीळ ह्याच्यासाठी भाजते की जेवण झाल्यानंतर 1-1 चमचा तीळ खायच्यात. तर सगळ्यांनी खाल्लं तरी काय हरकत नाही, आपल्या हड्ड्यासाठी वगैरे शरीरासाठी तीळ चांगले असतात. आणि शिवाय बसता उठता आणि बऱ्याच जणांच्या हड्ड्या वाजतात, करकर आवाज येतो, किंवा बसता उठताना गुडघे पाय दुखतात. तर जेवण केल्यानंतर 1 चमचा तीळ खाल्ल्यानंतर ह्याने बराचसा आराम पडतो. तर सचिनचे पाय दुखतात, त्यांना दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करायला लागतं. तर ती म्हणतात माझे पाय दुखते, तर म्हटलं चला तीळ भाजून ठेवते, सगळेजण खातील. आणि शिवाय मला तीळ असे पण खायला खूप जास्त आवडतात. तिळांच्या करंज्या वगैरे लाडू म्हणा हे खायला आवडतं. तर म्हणलं तीळ भाजून ठेवते, सगळेजण 1-1 चमचा तीळ खातील आणि बघू काय फरक पडला आहे. तर पाय वगैरे त्यांचे दुखायचे राहिले तर त्यासाठी म्हणलं तीळ भाजून ठेवते. तर तीळ साईडला भाजून ठेवल्यात, जास्त करपवायचे नाही आहेत, एकदम थोडेसे तडतड उडेपर्यंत भाजायच्यात. भाजून साईडला ठेवल्यात, थंड करून आता मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि जेवण झाल्यानंतर सकाळ संध्याकाळी 1-1 चमचा सगळेजण खाल्ले तरी चालते, मुलांपासून मोठे सगळेजण खाऊ शकतात. 1-1 चमचा जेवण झाल्यानंतर खायचे, जेवणाच्या आधीने जेवण झाल्यानंतर 1-1 चमचा तीळ खायच्यात. आणि भाजून ह्याच्यासाठी ठेवलेत की तीळ काय होते, ठेवले ना तर त्याला जाळ्या वगैरे लागतात, आळ्या होतात त्याच्यामध्ये. त्यासाठी जर भाजून ठेवले ना, कोणते पण कडधान्य जर भाजून ठेवले ना तर ते खूप जास्त दिवस असे टिकतात, खराब बिलकुल होत नाही आहेत. तर त्याच्यासाठी मी तीळ भाजून ठेवलेत. आता निदान ही 15 दिवस किंवा 1 महिना तरी आरामात तीळ जातील. 1-1 चमचा जर खाल्ले तर, जास्त खाल्ले तर लवकरच उडतील. तर चला हे थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवते. आणि शिवाय एक आणखीन सांगते, म्हणजे कडधान्य जर भाजून ठेवले आणि कोणते पण कडधान्य जर भाजले ना तर त्याला मोड बिलकुल येत नाहीत. आणि जर तुम्ही मूग मटकी काय असं भाजून ठेवचाल तर त्याला मोड येणार नाहीत, तर त्याचीसुद्धा काळजी घ्या. तर इथं मस्तपैकी असा रस्सा बनवलेला आहे. स्नेहानी सचिन दोघंजण खायला बसले. स्वप्नीलचं माझं जेवण मगाशीच झालं, सकाळचं जेवण होतं ते आम्ही दोघांनी खाल्लं. आणि आता रस्सा तर बनवलेला, मिसळपाव स्वप्नीललासुद्धा आवडतो, तर तो आल्यानंतर त्याला खायचं असलं तर तो खाईल. तर असा मस्तपैकी असा रस्सा झाला आहे. बटर लावून पाव गरम केलं, त्यावरती कांदा वगैरे टाकायचा. लिंबू नाही आमच्यात आता संपले, तर लिंबू असेल तर टाकायचं. आणि एकदम मस्त असं चटपटीत रात्रीचं जेवण झालेलं आहे, ते दोघं खातील. आणि चला तुम्हीसुद्धा करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका.